हाय फ्रेंड्स, पवित्र पोर्टलविषयी न्यू अपडेट आज आपण पाहणार आहोत। सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दिनांक 18/2/19 नुसार खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS यासाठी पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांना ज्यांना प्रवर्ग बदल करावयाचा आहे त्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना EWS असा प्रवर्ग बदलण्याची सुविधा दिनांक 11/3/19 ते 18/3/19 या कालावधीत त्यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात येत आहे। पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांना त्यांचा प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यासोबतच उमेदवारांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न, महत्त्वाच्या सूचना, उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी मार्गदर्शन करणारा व्हिडिओ तयार करण्यात येत असून लवकरच संकेतस्थळावर अपलोड करण्यात येत आहे। 11 ते 18 पासूनच पसंतीक्रम द्यायचा आहे। जरी स्वर्ण आणि इतर यांना मुदत दिली असली तरी ही प्रक्रिया सोबतच असेल असे शिक्षण आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले आहे। उच्चस्तरीय अधिकारी वर्गाकडून मिळालेल्या माहितीनुसार पवित्र पोर्टलमार्फत सर्वात आधी संस्थेच्या मुलाखती होण्याची शक्यता व त्याही उतरत्या क्रमानुसार 11वी-12वी सर्वात आधी संस्था, 9वी-10वी संस्था, 6वी ते 8वी संस्था, 1ली ते 5वी प्राथमिक संस्था यांचे कॅन्डिडेट फायनल झाल्यावर त्यानंतर झेडपी मनपा नपा मेरिट एकत्रितपणे लावले जाईल। झेडपी मनपा नपा 11 ते 10वी, 9 ते 10वी, 6 ते 8वी झेडपी, 1ली ते 5वी झेडपी। त्यामुळे लागतयारीला मुलाखतच्या रयत शिक्षण संस्था इत्यादी नामांकित संस्थांसाठी। त्यामुळे असं नाही केलं तर झेडपी नपा मनपा फक्त 6 ते 8 व 1 ते 5 जागा आहेत त्यांचे आधी मेरिट लावले तर जे विद्यार्थी 1ली ते 12वीला पात्र आहेत ते म्हणतील आम्हाला 9वी ते 10वी व 11वी-12वी पाहिजे होतं, त्याचा अधिकार अबाधित करता येत नाही। त्यासाठी संस्थेच्या मुलाखती आधी घेण्याचे ठरवले आहे आणि आपली शिक्षक भरती 2 ते 3 महिने म्हणजे झेडपी मनपा नपा जून-जुलैमध्ये जाईल। तर या पद्धतीने आपण पवित्र पोर्टलविषयी न्यू अपडेट याची माहिती पाहिलेली आहे। तर ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना धन्यवाद, ज्यांनी केलं नाही त्यांनी करून घ्या। थँक्यू।